नमस्कार. आपल्यासोबत आता सिद्धेशच्या आई सुद्धा आहेत आणि सिद्धेशच्या आई ह्या जिनियस लर्निंग प्रोग्रामच्या आई विटनेस आहेत. त्यांनी हा संपूर्ण प्रोग्राम आपल्या डोळ्यात देखत बघितलाय. मॅडम, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. ज्या पद्धतीने सिद्धेशने मार्क मिळवलं त्याच्याकरता तुमचा सुद्धा मोलाचा वाटा आहेच. तर जिनियस हा जो प्रोग्राम आहे जो घरपोच होऊन येतो, त्यामध्ये तुम्हाला काय वाटते की जिनियस प्रोग्राम इतरही पालकांनी आपल्या मुलांना लावावा का? तुम्ही काय सांगाल? नक्कीच लावायला पाहिजे सर. कारण काय, मुलांना जे स्टडी आहे बरोबर तो स्टडी करण्यासाठी ते रिडिंग करताना कन्फ्युज होतात किंवा बरोबर. मग कंटाळा करतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाठ वाचणं बरोबर हे त्यांना कंटाळायचं असतं. बरोबर पण जिनियस जे प्रश्न प्रोव्हाइड करतात बरोबर त्या प्रश्न प्रोव्हाइड न पूर्ण अनालिसिस होऊन जातं. बिलकुल पूर्ण लेसनचं अनालिसिस होईल करेक्ट अशा प्रकारचे क्वेश्चन जिनियस तयार करतात. करते. बरोबर आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता बरोबर. संपूर्ण A to Z पाठ कधी वाचला हे हे मुलांना लक्षात कळतच नाही बरोबर. की आणि आपण पूर्ण स्टडी केलेला आहे हा. करेक्ट आणि ते उत्सुकतेने करतात, या प्रश्नाचं उत्तर काय असेल, त्या बरोबर. प्रश्नाचं उत्तर काय असेल, बिलकुल right. ते शोधताना हा. त्यांचा पूर्ण अभ्यास होऊन जातो, होऊन जातो. बरोबर आहे. डिटेल स्टडी होऊन जातो, एक बरोबर. अनेक शब्द वाचला जातो, अर्थ समजतो बरोबर. आणि नकळत त्यांच्याकडून पूर्ण अभ्यास जिनियस कडून घेतला जातो. दुसरं मला हे विचारायचं, जेव्हा काउन्सिलर घरी यायचे आणि तुमच्या देखत सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसायच्या, तर त्या काउन्सिलिंगचा काही फायदा सिद्धेशला झाला असं तुम्हाला वाटतं? हो सर, नक्कीच फायदा झालेला आहे. कारण ते काउन्सिलर जे यायचे ना, ते चुका तर सांगायचे, पण त्यांची चुका सांगण्याची पद्धत मला खूप आवडली. बरोबर. आणि बेस्ट ऑफ एफर्ट्स पहिले Right. आणि त्यानंतर ते सेकंड करायचे. राईट आणि ज्या काही चुका असतीलही बरोबर. तर ते चुका अगदी नाजूक पद्धतीनं किंवा अगदी सेन्सिटिव्हली ते समजावून सांगायचे. बरोबर right. हसत खेळत मुलांशी बोलायचे. बरोबर आणि त्याच्यामुळे त्यांचं जे नातं, इंटरॅक्शनचं जे नातं जुळलं होतं बरोबर. ते खूप डीप. Deep त्याच्यामुळे आईपेक्षाही जास्त विश्वास त्या सरांवर बरोबर right. त्याच्यावर होता. आणि खूप विश्वासानं सांगितल्यानंतर त्यांना ते कळायचं. बरोबर. नाही, आता आपण हे बऱ्याचदा काय केलं होतं पाहिजे. मॅडम, एक छोटासा असं विचारायचं आहे की पालक काय करतात, मुलांना बरेच असे क्लासेस लावतात आणि घरचा अभ्यासाविषयी त्यांना असं वाटतं की घरचा अभ्यास नाही केला तरी चालते, पण घरचा अभ्यास हा किती महत्वाचा आहे, तुम्ही काय सांगाल? सर, आता एखाद्या कुठे तुम्ही कथेमध्ये गेल्या किंवा भागवत पुराणामध्ये गेल्या, खूप सारं सांगितलं जाते, बरोबर. लोक ऐकतात अगदी मन लावून, बरोबर. रिप्लाय पण देतात, बरोबर. त्यांना प्रतिसाद पण देतात, Correct. पण नंतर परिस्थिती शून्य असते. बरोबर आहे. त्याच पद्धतीचा जो काही प्रयोग आहे तो विद्यार्थ्यांशी पण तसंच होते. बरोबर. कोचिंग क्लासेस मध्ये शिकवलं जाते, Correct. मुलं ऐकतात, बरोबर. घरी परत येतात, बरोबर. पण ते रिमाइंड करणं, रिकॉल करणं, बरोबर. आणि रिमाइंड आणि रिकॉल ह्या दोन स्टेप अशा आहे की त्याच्यामुळे मनुष्य शिकतो. बरोबर आहे. लिसनिंग केलेलं 90% मधलं तुम्ही किती लक्षात ठेवाल बरोबर. त्याची गॅरंटी नाही. नाही. पण प्रत्यक्ष कृती जेव्हा केली जाते बरोबर आहे. तेव्हा ते मुलांच्या चिरकाळ स्मरणात बिलकुल राहते. एकदम आणि डीप स्टडी करणं, अनालिसिस करणं, प्रश्नांची उत्तरं शोधणं, वाचणं, बरोबर. ह्या ज्या क्रिया आहे ह्या होमवर्कमुळे किंवा घरच्या अभ्यासामुळेच होतात. बरोबर. आणि रिमाइंड केल्यामुळे, रिकॉल करण्यामुळे ज्ञानाचं जे दृढीकरण होते ना सर, बरोबर. ते त्याच्यामुळेच होते. त्याच्यामुळे आणि आणि ते काय सेल्फ स्टडी हा अत्यंत महत्वाचा आहे. बिलकुल किती चांगलं कोचिंग क्लास आहे बरोबर. त्यापेक्षा तो विद्यार्थी सेल्फ स्टडी किती चांगल्या चांगला पद्धतीनं करू शकतो बरोबर. हे महत्वाचं. हे सगळ्यात महत्वाचं. आणि ह्या आई विटनेस आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं सेल्फ स्टडीचं इम्पॉर्टंट सांगितलं हे अतिशय महत्वाचं आहे. तेच जिनियस त्या माध्यमानं करून घेतं. जिनियसचा मुद्दा प्रश्नपत्रिका सोडवणे नसून पुस्तकांचं बारकाईनं वाचन झालं पाहिजे हा मुद्दा आहे. दुसरा, प्रश्नपत्रिकेचे उत्तर सॉल्व्ह करणे नसून उत्तर हाताखालनं गेले पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि जे तुम्ही सांगितलंय की कॉम्प्रिहेन्शन, रिव्हिजन, रिटेन्शन, रिकलेक्शन, रिप्रोडक्शन, ही पद्धत ही सप्तसूत्री अभ्यासाच्या जिनियस करून घेतं. तुम्ही खूप छान पद्धतीने अनालिसिस केलेलं आहे प्रोग्रामचं. मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा मॅडम, इतरही पालकांनी जिनियस हा प्रोग्राम आपल्या मुलांकरता घ्यावा का? तुम्ही काय सांगा? घ्यायलाच पाहिजे सर. कारण कोचिंग क्लासेसवर आपण इतका खर्च करतो. बरोबर. आणि जिनियस आपल्याला एवढं चांगलं स्टडी मटेरियल प्रोव्हाइड बरोबर. करत आहे, हॉट क्वेश्चन प्रोव्हाइड करत बरोबर, right. आहे. तुमचा डेमो पिक्चर म्हणजे डेमो कसा असतो बरोबर. परीक्षेचा, Right. प्रत्यक्ष रंगीत तालीम Real life ती exam. सुद्धा तुमच्याकडून करून घेत आहे करून घेत जिनियस. जाते. बरोबर. मुलांच्या मनातली भीती घालत आहे, काउन्सिलिंग करून विद्यार्थ्यांचं माइंडसेट करत आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी जिनियसमुळे घडत आहे सर. आणि नक्कीच आपण जिनियसचा प्रोग्राम घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल आणि नक्कीच. काउन्सिलरच्या बाबतीत म्हणाल तर खूप छान काउन्सिलर होते सिद्धेशचे. बरोबर. आणि नागेश सरांनी खूप छान पद्धतीने माझ्या मुलाला हँडल केलं. मी अरे त्यांना वा. खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते. चालेल. आणि जिनियसला पण माझे खूप खूप धन्यवाद सर. चला, खूप खूप धन्यवाद मॅडम. जो अप्रतिम प्रतिसाद तुम्ही दिलाय. आणि पालकाच्या नात्यानं पालकाची भूमिका ही खूप महत्वाची असते, जे सिद्धेशची आई आणि त्याच्या बाबांनी पार पाडली. मुलांच्या अभ्यासामध्ये पालकांची भूमिका अशा पद्धतीनं असते नक्कीच मुलं यशस्वी होऊ शकतात, ज्या पद्धतीने सिद्धेश झालेला आहे. तुम्ही जो आम्हाला अमूल्य वेळ दिला त्यासाठी जिनियसच्या टीम तर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा
पुढील भविष्याकरता सिद्धेशला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला, धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.